अगो होय गो शांते, ती गुड्डी नोकरी करत्या म्हणून ह्या आपल्या बाया पदाने तिला किती नावं ठेवतात. हा तिचं काय बया, ती काय स्वतः कमवत्या म्हणून शायनिंग घालत्या, रोज नवीन नवीन जीन्स पॅन्टा काय घालत्या, रोज बारकी बारकी कपडी काय घालत्या, रोज नवीन नवीन रंगाची लाली काय लावत्या, तोच आपली पोपटावानी रंगवत्या, आपल्या 2 वर्षाच्या बाळाला पाळणा घरात सोडत्या आणि आपली परस एक अडकवत्या आणि जाते आपली नटीवानी इकडं तिकडं कंबर हलवत. मी बी तिला एक दिवशी विचारलं, काय गे नट्ट मोहरे, म्हणलं एवढं आपल्या 2 वर्षाच्या बाळाला सोडून तू पाळणा घरात जात्यास, तुला काही काळजी बिळजी वाटत नाही का गो? एवढं लिकरू 2 वर्षाचं आहे ती. बरं खरं काय ती वेगळंच होतं अगं, जी मला तिच्याकडून कळालं. अगं तिला बी मस्त आहे बाळाची जाण, विसरली नाही बरं का ती आई. पण मला म्हणली, अहो सकू मावशी, मला जेव्हा माझ्या बाळाची आठवण येते ना, तेव्हा असं वाटतंय सगळं जिथल्या तिथं सोडावं आणि पळत जाऊन माझ्या बाळाला घट्ट मिठी मारावी. पण आडी ती माझ्या संसाराची बेडी. माझा नवरा तिकडे एकटा कष्ट करतोय, त्याला माझ्या आधाराची गरज आहे आणि संसाराचा गाडा दोघांनी मिळून चालवायचा आहे. आणि ह्या पदान्या तिला नावं ठेवते त्या. तिचं ऐकून अगं डोळ्यात टाच दिवशी पाणी आलं बघ. तुला खरं सांगते शांते, ज्याचं जळतंय त्यालाच कळते बघ, दुसऱ्याला काय जाते ग नावं ठेवायला. तुला सांगते, नोकरी करणाऱ्या बाया एका गड्यापेक्षा जास्त काम करते त्या. सकाळी घरातलं आवरायचं, बारक्या बारक्या कार्ट्यांचं आवरायचं, त्यांचं झाल्यावर आणि उठून नोकरीला आणि जायचं. कामावर जाऊन आल्यावर आणि घरी आणि येऊन ह्यांचा स्वयंपाकाचा सद्वृत्ती आणि वेगळाच. सांग बरं किती काम करते त्या. ह्या पदांना काय जाते ग नावं ठेवायला. हे मला नाही पटत बघ असलं.